नक्कीच सर, तुमचाच हा मुद्दा घेऊन मी संदीप सरांकडे जाते. संदीप सर, कालची निवडणूक जर पाहिली आणि जी आकडेवारी समोर येत होती, कल निकाल जे काही समोर येत होते, तर त्याच्यामध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये फार टफ फाईट म्हणजे कट टू कट लढत आपण म्हणतो तर पाहायला मिळालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये आपण पाहिलेल्या 84 जागा मिळालेल्या होत्या आणि यंदा ठाकरेंना 65 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे एकट्या उद्धव ठाकरेंना 65 जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये मतदारांनी दिलेल्या आहेत. जर ही टफ फाईट बघितली आणि ठाकरे बंधू एकत्र येणं, तर ठाकरे ब्रँड जो आहे त्या ठाकरे ब्रँडनं या महानगरपालिकेमध्ये काही करिश्मा करून दाखवला का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे? एक लक्षात घ्या आपण या सगळ्या निवडणुकीबाबत की भाजपला यश मिळालंय, भाजप आणि शिंदे आता तिथं सत्ता बनवतील मुंबईत, याबद्दल काहीच वाद नाही आणि ती भाजपसाठी निश्चितच एक मोठी अचिव्हमेंट आहे. पण जर आपण एक विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ठाकरे ब्रँडला काही प्रमाणामध्ये यश मिळवताना, म्हणजे जे गेल्या वेळेला यश मिळालं होतं उद्धव ठाकरेंना, ते टिकवता आलं नाही हे मान्य करावं लागेल. पण शिवसेना हा DNA असलेले जे 3 पक्ष आहेत, म्हणजे अगदी उद्धव ठाकरे, नंतर एकनाथ शिंदे आणि मनसे, यांच्या जर जागा आपण बघितल्या तर त्या ह्या 100च्या आसपास जातात. म्हणजे मुंबईमध्ये ठाकरे यांना थोडासा फटका बसलाय, पण शिवसेना हा DNA असलेले तिन्ही पक्षांचा जर विचार केला एकत्र, किंवा बाळासाहेबांना मानणारे हे जे तिन्ही पक्ष आहेत, तर त्यांचं एकूण संख्याबळ जर विचारात घेतलं तर जवळपास 100 जागा मिळाल्यात. म्हणजे आजही मुंबईचा पेपर हा म्हणावा तसा असा पूर्णपणे भाजपच्या बाजूने गेलाय असं म्हणता येणार नाही. आता भविष्यामध्ये जसं आता विजय चोरमारे म्हणाले त्याप्रमाणे आहे की आता ह्या दोन्ही ठाकरे बंधूंनी सातत्यपूर्ण जर समजा ही लढत दिली आणि जर ते उभे राहिले, या भाजप आणि शिंदेच्या जे काही हे आहे सरकार, जे त्यांचं किंवा त्यांची जी सत्ता महापालिकेत येईल त्याच्याशी संघर्ष करत राहिले तर त्यांना यश मिळू शकतं. दुसरं मला असं वाटतं की शिंदे यांनी 91 जागा घेतल्या आणि त्यांना मिळालेल्या जागा ह्याचा विचार करता भाजपला कुठेतरी रोखण्यामध्ये अप्रत्यक्षपणे शिंदे यांना सुद्धा यश आलेलं आहे असं म्हटलं तर ते काही नाही. जर एवढ्या जागा शिंदेंनी घेतल्या नसत्या तर कदाचित भाजपच्या आत्ता आल्यात त्याच्यापेक्षा जास्त जागा आल्या असत्या आणि भाजपने जर 100 जागांचा पल्ला पार केला असता तर हा जो सगळा मुंबई महापालिकेची सत्ता आहे त्याचं सगळी सूत्र ही अधिकाधिक भाजपच्या हाती एकवटली असती. पण आज आपल्याला माहिती आहे की आज शिंदेच्या मदतीशिवाय भाजप तिथं काही आत्ता सत्ता बनवू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आता शिंदेंना सुद्धा आपल्या काही ज्या काही अटी असतील, म्हणजे आता शिंदे काय मागण्या करतात माहित नाही भाजपकडे, पण महापौर समजा भाजपचा झाला तर शिंदे म्हणू शकतात की स्थायी समिती आम्हाला द्या वगैरे. हां, कारण नगरविकास खातं जे आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं की सरकार स्थापन झाल्यावरती दीर्घकाळ मात्र शिंदे संदीप सर, यांनी या तो ठिकाणी मुद्दा लावून शिंदेची धरला बार्गेन पॉवर भाजपकडे आणि तुम्हाला असं नगरविकास वाटतं की सध्या राहिलेली आहे? कारण फक्त आणि फक्त म्हणजे 90 पैकी फक्त 29 जागा शिंदेनी नाही. जिंकलेल्या आहेत. हो बरोबर, पण म्हणजे भाजपच्या वाढलेल्या जागा या मागच्या वेळेपेक्षा 7च आहेत. त्यामुळे एवढी सगळी शक्ती लावल्यानंतर सुद्धा भाजप हा काही 100 पर्यंत किंवा 100च्या पुढे गेला नाही. मी तेच सांगतो की तो जर 100च्या पुढे गेला असता तर भाजपला एक म्हणजे हा सगळा जो काही एक म्हणजे सत्तेचा खेळ आहे त्याची सगळी सूत्र भाजपच्या हातात आली असती आणि मग शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असती. पण आत्ता नाही म्हटलं तरी शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही टिकून राहते. दुसरा मुद्दा जो आहे तो काँग्रेसचा महत्त्वाचा आहे की काँग्रेसच्या नेत्यांमधला सगळा विस्कळीतपणा, विसंवाद, वंचितशी केलेली जी काही युती होती त्याच्यामध्ये झालेली फसगत, केंद्रातल्या एकाही नेत्याने इथं तोंडसुद्धा दाखवलं नाही मुंबईमध्ये, पण तरीसुद्धा काँग्रेसला मिळालेल्या जागा ह्या खरोखर आश्चर्यजनक आहेत. आणि काँग्रेसचा आजही मुंबईमध्ये कसा एक खोलवर काँग्रेस रुजले किंवा त्यांचा एक आजही कसा मतदार इथं आहे याचंच दर्शन मला असं वाटतं या निकालामध्ये घडलेलं आहे. विजय सर, मगाशी तुम्ही बोलताना एक मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे मराठी पट्टा. मराठी पट्टा जर आपण पाहिलं तर वरळी, दादर, परळ, लालबाग या भागांमध्ये शिंदेपेक्षा ठाकरेंनाच जास्त पसंती मिळालेली आहे. खास करून उद्धव ठाकरेंनाच जास्त पसंती मिळालेली आहे. त्याच्यामुळे शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेच या भागामध्ये सरस ठरल्याचं पाहायला मिळतंय. मराठी माणूस हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे असं या ठिकाणी म्हणायचं का या निकालावरून, या ठिकाणाच्या निकालावरून? वृषाली, शिवसेना
फुटल्यानंतर, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सातत्यानं दावा करण्यात येत होता की शिवसेना म्हणजे शिवसेना ही मूळ मुंबईतली आहे ना. शिवसेना नंतर महाराष्ट्रात विस्तार झाला, कुठे शाखा आहेत नाहीत, किती वाढले नाही वाढले हा भाग वेगळा, पण शिवसेना ही मूळ मुंबईची संघटना आहे, मुंबईचा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे मुंबईतला शिवसैनिक कुणाच्या पाठीमागं, आता 50 वर अधिक नगरसेवक गेल्या वेळेचे निवडून आले उद्धव ठाकरेंचे, एकनाथ शिंदेच्याकडे गेले ते, अनेक खासदार गेले होते, मुंबईतले सगळे बहुतेक आमदार गेले होते. असं असल्यामुळं खरी शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे करत होते. मला वाटतं त्यांचा दावा उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत खोडून काढलेला आहे. आणि मुंबईत आज ही मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरे यांची, म्हणजे आता जी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे तीच शिवसेना मानतो. जी मशालीची शिवसेना आहे त्याच शिवसेनेला तो खरी शिवसेना मानतो. हे उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. संदीप सर, ठाकरे बंधूंचा फायदा याच्यामध्ये नेमका कुणाला झालेला आहे? नेमका कुणाला म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला की उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना झालेला आहे? नाही, मला असं निश्चित वाटतं की राज ठाकरे यांना मिळालेल्या जागा बघता उद्धव ठाकरे यांना निश्चितच राज ठाकरे यांच्या सोबत असण्याचा फायदा झाला. पण आत्ता जे विजयला तुम्ही जे विचारलं त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणतो की मुंबईमध्ये निश्चितच जसं आत्ता विजय म्हणाल तसं की ठाकरेंची, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचे वारस असलेले उद्धव ठाकरे यांनाच मराठी माणसांनी पसंती दिली. पण जर आपण शेजारच्या ठाण्यामध्ये बघितलं तर ठाणेमध्ये सुद्धा मराठी मतदारांची संख्या जास्त आहे, किंबहुना मुंबईपेक्षा जास्त आहे. पण तिथं मात्र तिथल्या मतदारांनी, मराठी मतदारांनी शिंदे यांना मतदान केलेलं आहे आणि त्यांना पूर्ण बहुमताची सत्ता दिली आणि त्यांचं एकूण म्हणजे त्यांच्या जागा सुद्धा वाढलेल्या आहेत. तर हे सगळं बघता मराठी माणसांनी कुणाला मत दिलं तर इथं तो आपल्या मागे उभे राहील याचा विचार करूनच हे दिलेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंना जर मत दिलं तर मराठी माणसासमोर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत आता भविष्यामध्ये त्याच्यासाठी ठाकरे आणि म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच आपल्या मागे उभे राहतील याचा विचार केला गेलाय. तर तिथे ठाण्यामध्ये शिंदे यांच्या बरोबर राहणं हेच मराठी माणसाला हितकारक वाटलेलं आहे.